मुंबईत गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। या दुर्घटनांमध्ये अनेक वाहनांचं नुकसानही झालं, काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला। या पार्श्वभूमीवर झाडाच्या मुळाभोवती करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून झाडाभोवतीचं काँक्रिटीकरण तोडण्याची मोहीम आता सुरू केली आहे। बोरिवली विधानसभा अध्यक्ष विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। महानगरपालिकेने हे काम तातडीनं हाती घ्यावं, अन्यथा मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। 3 ते 4 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने अनेक सखल भागामध्ये झाडं पडण्याची प्रकरण जे समोर आलेले आहेत, त्याच्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागलेला आहे। आपण हे नेमकं प्रकरण काय आहे यांच्याकडून जाणून घेऊया। जे झाडं आहेत ते झाडाचे काँक्रिटीकरण आहे, आपण पाहू शकतो कॉन्ट्रॅक्टर जे असतात ते कॉन्ट्रॅक्टरच्या मुळे हे जे पूर्ण झाड आहेत ते पूर्ण झाकले जातात, त्याच्यावर काँक्रिटीकरण केले जातात, जेणेकरून पाणी जे आहे ते आतमध्ये जाऊ नये असा पूर्णपणे पॅक केलं गेलेलं आहे। मात्र त्याच्यामुळे झाडाची कत्तल होत आहेत। मात्र आता कुठेतरी मनसेने यासाठी पुढाकार घेतलेला आहे, त्यांच्या सोबतच आपण बोलूया। बोरिवलीचे विधानसभा अध्यक्ष विश्वास मोरे आपल्या सोबत आहेत। विश्वासजी, काय सांगाल, आज तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन या सर्व गोष्टीला आलेल्या आहेत? आम्हाला सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेबांनी पहिलंच सांगितलं होतं, आपल्या ज्या ज्या झाडामध्ये खिळे किंवा झाडांची कोण कोण कत्तल करत असेल त्याच्यावर तर प्रत्येक विभागाने आणि शाखाध्यक्षांनी त्याच्यावर लक्ष ठेवावे। आमच्या निदर्शनावर असे आलो की झाडाचे पूर्ण मुळं पॅक करले सिमेंटमध्ये, त्यात आम्ही आमच्या पद्धतीनं बीएमसी काय याच्यावर कारवाई करत नाही आणि बीएमसीला सरकारला काय पडलेलं नाही, झाडाची कत्तल झाली होती। त्यामुळे आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन प्रत्येक जेवढे बोरिवली विधानसभेमध्ये झाड आहेत त्यांच्या मुळाला ज्यांना सिमेंट टाकलेलं आहे ते आम्ही सर्व स्वतःहून काढतोय। मृत्यू होत आहे, गाड्यांचं नुकसान होत आहे, मृत्यू तर हा मोठा विषय आहे आणि महानगरपालिकेचा जो पैसा जमा होता तो सर्व पैसा फक्त काढण्यासाठी यांनी सगळे काँक्रिटीकरण, त्यांचं कोणतेही नियोजन नाही। त्या रस्त्यावर तुम्ही बघितलं फक्त झाकणांचे एवढे झाकण टाकलेले आहेत की त्याच्यावरती त्यांचं कोणतंही असं नियोजन साईडला किंवा स्क्वेअरमध्ये आरसीसी वगैरे कुठलाही त्याला बंदोबस्त केलेला नाही त्यांनी। तर आज तुम्ही पुढाकार घेतलेला आहे, ह्याचं कारण काय? आम्हाला सन्मान्य राजसाहेब अमित साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी नाशिक, ठाणे, मुंबईमध्ये ज्या ठिकाणी झाडांच्या असे जर महानगरपालिका कारवाई करत नसेल तर मग आपल्या पक्षामार्फत स्वतःहून सर्वांनी ते झाडाच्या मुळाची सगळी आरसीसी जे काँक्रिटीकरण केलेलं आहे ते ताबडतोब निकामी करावे। प्रशासनाला काय निर्देश देणार आहेत? मी महानगरपालिकेला कळवले की जेवढे बोरिवली विधानसभेमध्ये जेवढे काँक्रिटीकरण झाडाच्या बाजूला झालेलं आहे तर सर्व शाखाध्यक्षांना घेऊन मी सर्व ते काढून घेतो त्यांच्याकडून। कॅमेरा पर्सन अशोक साहेब, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।